मित्रहो नमस्कार. प्राचीन काळापासून भारत मसाल्यांच्या उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी ओळखला जायचा. जायफळ हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं मसाला पीक. आयुर्वेदात सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असलेलं जायफळ म्हणजे उंच वाढणारी एक सदापर्णी वनस्पती. भारतात दरवर्षी 5,000 टन जायफळाचं उत्पादन घेतलं जातं. केरळ आणि तामिळनाडूत जायफळाचं सर्वाधिक उत्पादन होतं. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी सुद्धा जायफळाच्या उत्पादनास अनुकूल असून काही प्रमाणात कोकणात सुद्धा जायफळाचं उत्पादन घेतलं जातं. कोकण कृषी विद्यापीठाने जायफळाच्या एकूण 4 जाती विकसित केल्या आहेत, परंतु ह्या जायफळाच्या जातींचा प्रचार आणि प्रसार म्हणावा तसा कोकणी शेतकऱ्यापर्यंत झाला नाही. मित्र, या व्हिडिओमध्ये आपण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोकण सुगंधा, कोकण श्रीमंती, कोकण संयुक्ता आणि कोकण स्वाद या जायफळाच्या प्रजातींची माहिती घेणार आहोत. जायफळ हे एक असं झाड आहे ज्यामध्ये नर आणि मादी झाडं वेगवेगळी असतात, ज्यामुळे परागीभवनासाठी दोन्ही प्रकारची झाडं एकत्र लावावी लागतात. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करून एकाच झाडावर नर आणि मादी फुलं येणाऱ्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यापैकी पहिली प्रजाती आहे कोकण सुगंधा. कोकण सुगंधा ही जायफळाची जात कोकण कृषी विद्यापीठाने 1998 साली विकसित केली. भरगच्च विस्तार असलेल्या या झाडापासून प्रतिवर्षी 500 ते 525 फळे मिळतात. कोकण सुगंधा प्रजातीच्या झाडाला नर आणि मादी प्रजातीची फुलं एकाच झाडावर येत असल्यामुळे स्वतंत्रपणे नर झाडांची लागवड करावी लागत नाही. या प्रजातीच्या 100% झाडांपासून उत्पन्न मिळतं. कोकण सुगंधा जातीचं जायफळाच्या बीचं वजन 5.25 ग्रॅम असते, तर जायपत्री साधारण 1 ग्रॅम वजनाची असते. कोकण संयुक्ता. कोकण संयुक्ता ही सुद्धा नर व मादी फुलं एकाच झाडावर येणारी जायफळ प्रजाती विद्यापीठाने 1998 साली विकसित केली. या जातीच्या जायफळाचा आकार मोठा असून जायफळाचं वजन 9 ग्रॅम असतं, तर जायपत्री 1 ग्रॅम वजनाची असते. कोकण संयुक्त जातीच्या संपूर्ण वाढलेल्या एका झाडापासून सुमारे 450 ते 500 फळं प्रतिवर्ष मिळतात. या जातीच्या जायफळाच्या बीमध्ये तेलाचं प्रमाण साधारण 27% असते. रोप लावल्यानंतर 4 ते 5 वर्षापासून फळधारणा होते. साधारण 8 ते 9 वर्षाचं रोप हे पूर्ण वाढ झालेलं रोप मानलं जातं. कोकण श्रीमंती आणि कोकण स्वाद. 2003 साली कोकण कृषी विद्यापीठाने कोकण श्रीमंती आणि कोकण स्वाद या जास्त उत्पादन देणाऱ्या जायफळाच्या जाती विकसित केल्या. कोकण श्रीमंती या जातीचं झाड प्रतिवर्षी 850 ते 900 फळांचं उत्पादन देतं, तर कोकण स्वाद या प्रजातीचं झाड दरवर्षी 700 ते 750 फळांचं उत्पादन देतं. कोकण श्रीमंती जातीचं जायफळ मोठ्या आकाराचं असून बीचं वजन 10 ग्रॅमच्या आसपास असतं, तर जायपत्री सुद्धा 2 ग्रॅमची असते. कोकण स्वाद या जातीचं जायफळ मध्यम आकाराचं असून याची बी 5 ग्रॅम भरते, तर जायपत्री 1 ग्रॅम वजनाची असते. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी अच्युत तेंडोलकर यांनी समर्थ वन आणि समर्थ टू या नावाने जायफळाच्या जाती विकसित केल्या आहेत आणि या जातींना केंद्र सरकारची मान्यता सुद्धा मिळालेली आहे. कोकणात लागवडीसाठी समर्थ वन आणि समर्थ टू या प्रजाती सुद्धा उत्तम मानल्या जातात. या सर्व प्रजातींमध्ये कोकण सुगंधा ही प्रजाती एकाच झाडावर नर आणि मादी फुलं येणारी आणि 100% खात्रीशीर उत्पन्न देणारी असल्याने लागवडीसाठी अधिक प्राधान्य या जातीला दिलं जातं. कोकणातील बहुतांश नर्सरीमध्ये कोकण सुगंधा या जातीची रोपं उपलब्ध असतात.